खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. नमस्ते मुलांनो, साने गुरुजींच्या या प्रार्थनेनं आजच्या तासाला आपण सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत कथालेखन. कथा म्हणजे कहाणी, गोष्ट, इंग्रजीत म्हणतात स्टोरी. आता कथा, गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून गोष्ट ऐकायला आवडते, सांगायला आवडते. गोष्ट ही रंगवून सांगितली जाते, ऐकली जाते. त्याचप्रमाणे कथा लिहिणं हे सुद्धा एक मोठं कौशल्य आहे, जे आज आपण शिकणार आहोत. आता पहा, कथा लेखनाचे महत्त्वाचे घटक जाणून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा अभ्यास करून कथा लेखन तंत्र जाणून घेऊयात. कथा लेखनाचे कुठले महत्त्वाचे घटक आहेत? कथा लिहित असताना कोणत्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा? कथा लेखन चांगलं व्हावं याच्यासाठी कुठलं तंत्र वापरायचं आपण? तर ते आपण इथे पाहणार आहोत. पहा, कथा लेखन करत असताना सगळ्यात आधी कथाबीज समजून घेणं महत्त्वाचं आहे. कथाबीज म्हणजे काय? तर कथेचा विषय. कथेचा विषय काय आहे तो आधी समजून घ्यायचा. मग करायची कथेची सुरुवात. कथेची सुरुवात करत असताना एक प्रास्ताविक प्रकारानुसार त्याची सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एक गाव होतं किंवा एक शहर होतं, मग त्याच्यामध्ये असे असे दोन मित्र राहत होते, सुखानं नांदत होते, अशा अशा नावांची ती मुलं होती, त्यांचं काय दिनक्रम असे वगैरे, अशी कथेची सुरुवात प्रास्ताविकनं करावी. एकंदरीत कहाणी लेखन हे 3 परिच्छेदामध्ये करायचं असतं. त्याच्यात पहिला परिच्छेद, पहिला पॅरेग्राफ तुमचा असेल कथेची सुरुवात. त्याच्यानंतर दिले कथेतील घटना व स्थळ. मग तो कथेचा विषय तुम्ही समजून घेतल्यानंतर ती कथा कुठे घडलेली आहे, कोणत्या स्थळी घडलेली आहे ते आपण लक्षात घ्यावं. एकंदरीत घटना कुठली आहे ते आपण लक्षात घ्यावं. आता अपघात असेल तर तो रस्त्यावरती झालेला असेल, मग पुणे या ठिकाणचा रस्ता आहे किंवा पिंपरी चिंचवड मार्गावरील रस्त्यावरती ही घटना घडते. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की कथेमध्ये काहीतरी एक घटना घडलेली असते, एखादा काहीतरी इन्सिडेंट घडलेला असतो, एखादा काहीतरी प्रसंग घडलेला असतो. आणि मग त्या प्रसंगाचा, त्या घटनेचा काय परिणाम झाला तो आपल्याला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये द्यायचा असतो, परिच्छेदामध्ये द्यायचा असतो. पहिला परिच्छेद कथेची सुरुवात, दुसरा परिच्छेद कथेमध्ये घडलेली एखादी घटना, आणि त्याच्यानंतर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला द्यायचं असतं की त्याचा काय परिणाम झाला. पहा, कथेतील घटना व स्थळ नेमकं त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्यामध्ये केला. त्याच्यानंतर कथेतील पात्रे, मग काहीतरी पात्र असतात, कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये की ज्यांच्या भोवती ही कथा गुंफलेली असते, ही कहाणी झालेली असते, ज्यांच्याबरोबर ही घटना घडलेली असते, ते सगळे याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर त्या पात्रांचे स्वभाव विशेष, काय स्वभाव आहेत त्या पात्रांचे, आता त्या कहाणीमध्ये काय विषय दिलेला आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कुठले कुठले पात्र आहेत आणि त्या पात्रांचा स्वभाव त्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर पात्रांमधील संवाद, त्या पात्रांमध्ये, त्या कॅरेक्टर्समध्ये काही संवाद होतो, काही बोलणं होतं, तर ते कथेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्ही लिहू शकता. विषयाला अनुसरून भाषा, जो काही कथाबीज आहे म्हणजे कथेचा विषय आहे, त्या विषयाला अनुसरून भाषा असली पाहिजे. म्हणजे एखाद्या खेडेगावात जर ती कहाणी घडलेली असेल तर भाषा तुमची तशी खेडवळ असली पाहिजे, किंवा मग एखाद्या ग्रामीण भागामध्ये घडली असेल तर ग्रामीण भाषा असली पाहिजे, म्हणजे गावाकडची भाषा. ग्रामीण भाग म्हणजे गावाकडचा भाग, ग्रामीण भाषा म्हणजे गावाकडची भाषा. त्याच्यानंतर कथेचा शेवट, आणि जर समजा कहाणी आपल्या शहरी भागामध्ये घडली असेल तर शुद्ध भाषेचा वापर केला पाहिजे, प्रमाण भाषेचा वापर केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर असेल तो म्हणजे कथेचा शेवट. मग कथेच्या शेवटामध्ये तुम्ही काय मांडायचं आहे, एकंदरीत त्या घटनेचा काय परिणाम झाला तो तुम्ही कथेच्या शेवटच्या भागामध्ये मांडायचा आहे, म्हणजे तिसऱ्या परिच्छेदामध्ये मांडायचं. म्हणजे आलं लक्षात, कथेची सुरुवात करत असताना काय करायचंय, पहिल्या परिच्छेदामध्ये ओळख द्यायची आहे की अमुक अमुक गाव होतं किंवा शहर होतं, मग कोण होतं त्याच्यामध्ये, त्या पात्रांची ओळख, आणि एकंदरीत छान असं ओळख करून दिली, सुरुवात करून दिली की दुसऱ्या परिच्छेदामध्ये एके दिवशी काय झालं, मग एके दिवशी काय घटना घडलेली असेल ती लिहायची, मग रंगवून लिहायची. त्याच्यानंतर कथेचा शेवट, कथेचा शेवट म्हणजे तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्या कथेचा काय परिणाम झाला, कोण जिंकलं, कोण हारलं, शेवटी कशाचा विजय झाला, ते सगळं त्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं. आणि मग इथे पहा दिलेला आहे शीर्षक आणि
तात्पर्य. आता शीर्षक असतं कहाणीचं, गोष्टीचं ते एकदम वरती असतं. म्हणून तर त्याला शीर्षक म्हटलेलं आहे ना, की जे वरच्या भागावरती येतं त्याचं नाव आहे, ते टायटल आहे. मग एकंदरीत ही सगळी कथा तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा छानसं गोंडस असं वरती तुम्ही त्याला नाव द्यायचंय कथेला. सुरुवातीला कथेचं नाव असेल, मग 3 परिच्छेदामध्ये कहाणी लिहिलेली असेल आणि मग शेवटी मात्र एक ओळ सोडून तात्पर्य हा शब्द लिहून तुम्ही त्या कथेतून तुम्हाला काय बोध मिळाला, काय तात्पर्य मिळालं, काय मॉरल कळालं ते एका ओळीमध्ये लिहायचे. तिथे दिले पहा, कथेतून मिळालेला बोध किंवा संदेश किंवा मूल्य, काय बोध, मॉरल, संदेश, मेसेज, मूल्य, व्हॅल्यू, हे काय तुम्हाला कळालं ते एकाच ओळीमध्ये लिहायचं आहे. आणि वरती जे तुम्ही शीर्षक देणार आहात ते 1, 2 किंवा 3 शब्दांमध्ये जास्तीत जास्त असावं. अख्खी ओळ त्याच्यामध्ये लिहायची नाही. गोंडस असं 2 अक्षरांचं 3 अक्षरांचं नाव असावं आणि तात्पर्यामध्ये मात्र एक ओळ लिहिलेली असावी. आलं लक्षात? आता यानंतर कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती. आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये कशा प्रकारच्या कहाणी लिहिण्यासाठी येतील, कहाण्या लिहिण्यासाठी येतील ते पहा. आता पहिलं आहे कथा बीजावरून कथालेखन. वरती काय लिहिलंय? कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती, म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला कोणत्या स्वरूपाच्या कहाण्या येऊ शकतात. आतापर्यंत आपण 5वा जो नंबर त्यांनी दिलाय पहा, मुद्द्यांवरून कथालेखन, हे तुम्ही 5वीला केलेलं आहे, 6वीला केलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु आता मात्र वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कहाणी लिहायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय दिलंय पहा, कथा बीजावरून कथालेखन, म्हणजे कथेचा एखादा विषय दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला कहाणी लिहिण्यासाठी सांगितलं जाईल. दुसरं शीर्षकावरून कथालेखन, एखादं शीर्षक, गोष्टीचं एखादं नाव दिलं जाईल आणि त्या नावावरून तुम्हाला कहाणी लिहायला सांगितली जाईल. म्हणजे अति तिथे माती हे शीर्षक दिले कहाणीचं, त्याच्यावरून तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. आता हे सगळं लिहित असताना अगदी पारंपरिक चालत आलेल्याच कथा तुम्ही लिहिल्या पाहिजेत अशातला भाग नाही. तर तुम्ही तुमच्या मनानं सुद्धा कोणतीही कहाणी छान रचून ती रंगवून व्यवस्थित मांडू शकता, चालू शकतं. नंतर तिसरं काय दिलेलं आहे, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन, म्हणजे एक 4-5 शब्द तुम्हाला दिलेले असतील, ते शब्द घ्यायचे आणि त्याला कहाणीमध्ये गुंफायचं. म्हणजे ते शब्द कहाणीमध्ये आले पाहिजे, त्या शब्दांभोवती तुमची कहाणी फिरली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या शब्दांवरून कहाणी लिहायची आहे. नंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे. आता त्याच्यामध्ये 2 भाग दिलेले आहेत. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध काय? कथेचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग त्यांनी दिलेला असेल, कहाणीची सुरुवात त्यांनी करून दिलेली असेल. त्याच्यानंतरचा भाग मात्र उत्तरार्ध म्हणजे नंतरचा भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे. नंतर काय आहे, उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे, किंवा कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये नंतरचा भाग दिलेला असेल, शेवटचा भाग कहाणीचा दिलेला असेल, सुरुवातीचा भाग तुम्ही लिहायचा आहे. अशा प्रकारे अर्धी कहाणी दिली असेल, अर्धी तुम्ही पूर्ण करायची आहे. अशी अपूर्ण असलेली कथा तुम्ही पूर्ण करायची आहे. आणि 5वा जो प्रकार आहे मुद्द्यांवरून कथालेखन, हे तर आपण प्रत्येक वेळी करतोच आहोत. मुद्दे दिलेले असतात, मध्ये मध्ये त्याच्या डॅश डॅश दिलेले असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला कहाणी लिहायची असते. किंवा आणखी कुठल्या प्रकारे विचारली जाऊ शकते, तर प्रसंग दिलेले असतील, काही प्रसंग दिलेले असतील, 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे घालून त्या प्रसंगांवरून तुम्हाला बरोबर 3 पॅरेग्राफमध्ये त्याची कहाणी लिहायची आहे. किंवा मग काय केलं जाईल, चित्रकथा, चित्र दिलेले असतील, त्याच्यावरून तुम्हाला ती कहाणी ओळखायची आणि त्याच्यावरून तुम्हाला 3 पॅरेग्राफमध्ये कहाणी लिहायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, कथा लेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती याच्यामध्ये फक्त हे दिलेले 5च प्रकार असू शकतील असा प्रकार नाहीये. तर आणखी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कहाणी लेखन दिलं जाऊ शकेल. पण एक मात्र लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रकारची कहाणी लिहायला आली तरी सुद्धा वरती शीर्षक, 3 परिच्छेद मध्ये कहाणी आणि शेवटी तात्पर्य हे लिहायचंच आहे. आता त्याच्यानंतर पहा, आता तुम्हाला कहाणी लेखन कसं करायचं हे तर समजलेलं आहे. आता मी इयत्तानुसार तुम्हाला निबंध लेखन जे दिलेले आहेत ना मी, ते निबंध लेखनानंतर हा विषय तुम्हाला कहाणी लेखनाचा लिहायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. आता इयत्ता 7वी साठी
पान क्रमांक 53 वरती, आता मला वाटतं पाठ्यपुस्तकं प्रत्येकाकडे असतील, पान क्रमांक 53 वरती एक प्रसंग दिलेला आहे पहा. ही प्रसंगावरून तुम्हाला कहाणी लेखन करायचंय. आता इथे पहा, प्रसंग 1 हे सगळ्यांनी समजून घ्यायचं की वेगवेगळे प्रकार कसे येणार आहेत, पण लिहिताना मात्र मी ज्यांना जो विषय सांगते लिहायला तोच लिहायचा आहे. हा प्रकार मी कुणाला लिहायला सांगते, इयत्ता 7वीला, पान क्रमांक 53 वरती मराठी पाठ्यपुस्तकामध्ये हे आहे. पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्टबुक. प्रसंग 1, एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते, समोरून एक प्रवासी रेल्वे येत असते. दुसरा प्रसंग काय, हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच तिच्या बरोबर धावायला सुरुवात करते. प्रसंग 3 दिलाय, पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते, हरिण मात्र पुढे धावत जाते. प्रसंग 4, जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारते. फुशारकी मारणे म्हणजे बढाया मारणे. आणि प्रसंग 5वा, कोल्ह्याला शंका येते. शंका येते म्हणजे साशंकता, डाऊट. तो हरणाबरोबर जंगलाबरोबर येतो, जंगलाबाहेर येतो, सॉरी. प्रसंग 6, पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो. प्रसंग 7वा, ती रेल्वे मालगाडी असते, कोठेही न थांबता पुढे पुढे जाते, हरिण दमून जमिनीवर बसते. प्रसंग 8वा, मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. आता हे 8 प्रसंग त्यांनी इथे दिलेले आहेत. हे 8ही प्रसंग तुम्ही वाचायचे, लक्षात घ्यायचे आणि 3 परिच्छेदमध्ये कहाणी लिहून काढायची. वरती त्याला शीर्षक म्हणजे टायटल द्यायचं आणि खाली तात्पर्य म्हणजे मॉरल लिहायचं आहे. मॉरल लिहित असताना असे करावे, तसे करावे, किंवा असे करू नये, तसे करू नये अशा भाषेत लिहायचं. असं नाही करू, तसं नाही करू असं लिहायचं नाही. त्याच्यानंतर हे पहा, पुढील मुद्द्यांवरून कथालेखन करा. इथं मुद्दे दिलेले आहेत. हे आहे इयत्ता 8वी साठी. इथे पहा मुद्दे दिलेले, सूर्य व वारा, भांडण, श्रेष्ठ कोण, कोट घातलेला माणूस, कोट काढण्याची पैस, वारा जोरात वाहतो, माणूस कोट घट्ट लपेटतो, सूर्य तापतो, माणूस कोट काढतो, सूर्य जिंकतो. तर हे मुद्द्यांवरून कथालेखन तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्ही पहिल्यापासून 5वी पासून करतच आहात. तर हे मुद्द्यांवरून कथालेखन करत असताना सुद्धा मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. कहाणी मनाशी तयार करायची आहे. वरती छानपैकी शीर्षक द्यायचं आहे. 3 परिच्छेदमध्ये कहाणी लिहायची आहे आणि खाली तात्पर्य लिहायचं आहे. हे कोणी करायचंय, इयत्ता 8वीनं करायचंय. आता यानंतर पहा, इयत्ता 9वी साठी, इयत्ता 9वी साठी पान क्रमांक, पाठ्यपुस्तकाचं टेक्स्टबुकचं तुमचं पान क्रमांक 67 त्या पेजवरती आज 26 जानेवारी भारताचा गणतंत्र दिन, हे पान क्रमांक तुम्हाला 67 वरती मिळणार आहे. इयत्ता 9वीनं हे लेखन करायचं. 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 67 वरती हे आहे, 67 पानावरती आहे. आता इथे काय दिलेलं आहे, कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे. सुरुवातीची कहाणी दिलेली आहे, ती कहाणी अपूर्ण सोडलेली आहे. पुढचा भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे. तेव्हा ही कहाणी व्यवस्थित पूर्ण करून वरती शीर्षक आणि खाली तात्पर्य लिहायचं आहे. हे कथालेखन करायचं इयत्ता 9वीनं. त्याच्यानंतर हे इयत्ता 10वी साठी आहे. पान क्रमांक 77 पाठ्यपुस्तक टेक्स्टबुकचं पेज नंबर 77 त्याच्यावरती दिलेलं आहे. ही सुद्धा अपूर्ण कहाणी दिलेली आहे. पूर्वार्ध दिलेला आहे, उत्तरार्ध तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीची कहाणी दिलेली आहे, शेवटची कहाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे. दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी. ही तर कहाणी वाचा, समजून घ्या. 3 परिच्छेदामध्ये कहाणी लिहा, वरती शीर्षक आणि खाली तात्पर्य लिहा. आता इयत्ता 7वीने कोणती लिहायची, 8वीनं कोणती लिहायची, 9वीनं कोणती लिहायची आणि 10वीनं कोणती लिहायची ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही एक दिलेली आहे 10वीला. खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. त्याच पानावरती खाली ही कथा दिलेली आहे, ती पण इयत्ता 10वीनं लिहायची आहे. मैत्री,
दप्तर, गृहपाठ, रस्ता. हे ते शब्द आहेत. 1, 2, 3, 4. हे 4 शब्द कहाणीमध्ये रचायचे आहेत. या 4 शब्दांभोवती सुंदर अशी कहाणी गुंफून तुम्ही ती तयार करायची आहे. त्याला शीर्षक द्यायचे, तात्पर्य लिहायचं आहे. हे 4ही शब्द कहाणीमध्ये येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पहा, एक मी इथं दिलेले तुम्हाला नमुना कथालेखन. पुढील मुद्दे विचारात घेऊन कथा लिहा. आता ही कृती दिलेली आहे. अशा प्रकारची कृती सुद्धा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये येऊ शकते. मिठाईचे दुकान, गरीब उपाशी मुलगा, मिठाईचा वास घेतो, मिठाईवाला पैसे मागतो, चाणाक्ष वकील ऐकतो, खिशातली नाणी वाजवतो, मिठाईच्या वासाची किंमत, मिठाईवाला गप्प. अशा प्रकारे इथं कहाणी दिलेली आहे. त्याचे मुद्दे कसे दिलेले तर एका कृतीमध्ये आखून दिलेले. तर अशा प्रकारची सुद्धा तुम्हाला एखादी कृती दिली जाऊ शकते आणि कहाणी लिहिण्यासाठी सांगितली जाऊ शकते. मग हे सुद्धा मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे. मनाशी कहाणी तयार करायची, 3 परिच्छेदामध्ये ती कहाणी लिहायची, वरती शीर्षक आणि खाली तात्पर्य लिहायचं. आता हे मी फक्त तुम्हाला कृती कशा प्रकारे विचारली जाऊ शकते हे दाखवण्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. हे मात्र कुणीही लिहायचं नाहीये. इयत्ता 7वीनी पान क्रमांक 53 वरचा प्रसंग जे आहे त्याच्या प्रसंगांवरून कहाणी लिहायची आहे. 8वीनं मुद्द्यांवरून कहाणी लिहायची आहे. 9वीचं पान क्रमांक 67 आणि इयत्ता 10वीचं पान क्रमांक 77. सगळ्यांना कहाणी लेखन कशा प्रकारे लिहायचं असे आहे हे समजलेलं असेल. आता आपण पुढील भागामध्ये मात्र पुढील तासामध्ये प्रत्यक्ष पुस्तक पाहणार आहोत. टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक सुरू करणार आहोत. धन्यवाद.